राम राम मंडळी. सध्या कुस्तीचा सीझन जोरात सुरू आहे. गावोगावी यात्रा आणि विविध उत्सवांच्या निमित्ताने कुस्तीची मैदाने भरत आहेत. त्याच वेळी ऊस कारखानदारीचाही सीझन सुरू असल्यामुळे रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत दिवसभर तालमीत घाम गाळून संध्याकाळी किंवा रात्री कुस्ती मैदानात खेळून परतणाऱ्या पैलवानांसाठी प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. विशेषतः तालमींच्या गाड्या रात्री उशिरा प्रवास करत असतात. मैदान संपल्यानंतर त्या तालमीकडे जात असतात. त्या गाड्यांमध्ये अनेक पैलवान एकत्र असतात. त्यामुळे एखादा अपघात झाला तर त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण तालमीवर आणि संपूर्ण कुस्ती क्षेत्रावरच खोल आघात बसतो. आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावणारी एक दुर्दैवी आठवण अजूनही ताजी आहे. सन 2018 साली क्रांती कारखाना कुंडल, जिल्हा सांगली येथील तालमीची गाडी अपघातग्रस्त झाली होती. त्या अपघातात वाहन चालकासह 5 पैलवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व पैलवान अत्यंत चांगले कुस्तीगीर होते, मेहनती होते आणि भविष्यात मोठी झेप घेण्याची क्षमता असलेले होतकरू मल्ल होते. एका क्षणात कित्येक स्वप्न, कित्येक कुटुंबाची आशा आणि कुस्ती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. हा प्रसंग आपल्याला केवळ हळहळ व्यक्त करण्यासाठी नाही, तर गांभीर्याने विचार करण्यासाठी आठवला पाहिजे. नकोसा प्रकार घडल्यानंतर श्रद्धांजली देण्यापेक्षा तो घडूच नये यासाठी आजचं पाऊल उचलणं अधिक गरजेचं आहे. पैलवान मैदानात हरू शकतो, पण रस्त्यावर हरायचं कारण नाही. आखाड्यातील शिस्त, संयम आणि जबाबदारी जशी विजय मिळवून देते, तशीच प्रवासातील शिस्त जीव वाचवते. वाहनांची क्षमता, चालकाचा थकवा, रात्रीचा प्रवास, वेग आणि सुरक्षितता या सगळ्या बाबींकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं पाहिजे. तालमींचे वस्ताद, आयोजक आणि वरिष्ठांनी यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. उशिरा रात्री प्रवास शक्यतो टाळला पाहिजे. शक्य असल्यास मुक्कामाची व्यवस्था करणे, अनुभवी आणि विश्रांत असा चालक ठेवायला पाहिजे. तसेच प्रत्येक प्रवास सुरक्षिततेच्या नियमात बसवणे ही काळाची गरज आहे. असा दुर्दैवी प्रकार पुन्हा कधीच घडू नये यासाठीचा हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ कोणावर बोट ठेवण्यासाठी नाही, तर प्रत्येक पैलवान सुरक्षित राहावा, प्रत्येक तालमीचं भविष्य वाचावं यासाठीच हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मंडळी, कुस्ती जिंकणं महत्वाचं आहे, पण जिवंत राहून उद्याची कुस्ती खेळणं त्याहून अत्यंत महत्वाचं आहे. धन्यवाद.